नमस्कार. 7च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवाद हा मानवतेला सर्वात मोठा धोका. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान. आयकर विवरणपत्र आणि पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याला सर्वोच्च न्यायालयाची अंशतः स्थगिती. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार मंत्री गटाची नियुक्ती. नवी मुंबई आणि ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटवरची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवली. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी यांची निवड. आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून देण्यात येणारे सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर. आणि आता सविस्तर वृत्त. दहशतवाद हा मानवतेला सर्वात मोठा धोका असून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक परिषदेमध्ये ते आज बोलत होते. दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी शांघाय सहकार्य परिषद सदस्यांच्या समन्वित प्रयत्नांवर भर देतानाच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांना धक्का न लावता दळणवळण वाढवण्यावर भर राहिला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. शांघाय सहकार्य परिषदेचं पूर्ण सदस्यत्व भारताला मिळालं असून भारत आणि शांघाय सहकार्य संघटना यांच्या मदतीनं दहशतवादाविरोधातल्या लढ्याला बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेररिस्ट की रिक्रूटमेंट का, उनकी ट्रेनिंग का अथवा फाइनेंसिंग का, जब तक हम सभी देश मिलकर इस दिशा में कोऑर्डिनेटेड तथा सशक्त एफर्ट्स नहीं करेंगे तब तक इन समस्याओं का समाधान असंभव है. मुझे पूरा विश्वास है कि भारत एससीओ सहयोग आतंकवाद के खिलाफ लड़ाई को एक नई दिशा तथा शक्ति प्रदान करेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय सहकार्य संस्थेच्या वार्षिक शिखर परिषदेदरम्यान कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं भेट घेतली. भारत आणि चीन यांच्यातल्या संबंधांबद्दल आणि हे अधिक वृद्धिंगत कसे होतील याबाबत चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी या भेटीनंतर ट्विटरवर म्हटलं आहे. पॅन कार्डसाठी आणि आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातल्या तरतुदीच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं आज अंशतः स्थगिती दिली. खासगीपणा जपणाऱ्या अधिकारासंदर्भातल्या मुद्द्यांबाबत घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आधार क्रमांकाशिवाय पॅन कार्ड अवैध मानण्यात येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आधार योजना आणि खासगीपणा जपणारा अधिकार यासंदर्भातला मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्यात आल्यामुळे आज हा मुद्दा विचारात घेतला नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. आधार योजनेतून कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देश न्यायमूर्ती A.K. सिकरी आणि अशोक भूषण यांच्या पीठानं दिले. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातल्या निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार मंत्री गटाची नियुक्ती केली आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्री गटाचे सदस्य असतील. हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयासाठी शासनाकडे सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणतेही प्रश्न हे चर्चेतूनच सोडवले जात असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे याचा पुनरुच्चार करत शेतकरी नेत्यांनी चर्चेतून मार्ग काढावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नवी मुंबई आणि ठाणे इथल्या क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजेच समूह विकासावर असलेली स्थगिती आज मुंबई उच्च न्यायालयानं उठवली. त्यामुळे या भागात सामूहिक विकास प्रकल्प तसंच जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाची कामं करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईतल्या प्रस्तावित इमारतीचे चटई क्षेत्र वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती N.M. जामदार यांच्या खंडपीठानं आज निकाल दिला. समूह विकासाला सप्टेंबर 2014 मध्ये स्थगिती देण्यात आली होती. समूह विकासाच्या प्रक्रियेमध्ये पर्यावरणावर कोणता परिणाम होईल याचा अहवाल न्यायालयानं मागवला होता.
राज्य शासनानं या संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर सामूहिक विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नसल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता विकास कामांना वेग येऊ शकेल असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटवरची बंदी उठवण्यासंबंधी आजच आदेश पारित झालेत असं समजलंय. निश्चित काही त्याच्यातला मुद्द्याबद्दल काही सूचना आहे का हे दुपारी तपासून क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे ही मुंबईची गर्दी आणि रिडेव्हलपमेंट याला एक नवीन दिशा मिळणार. मी न्यायालयाचा स्वागत करतो या निर्णयाचा. आता अधिक जोमानं रिडेव्हलपमेंटची कामं आम्ही गतीने करू शकू अशी आम्हाला एक निश्चित अशी आमची आशा आहे. जहाज बांधणी आणि बंदर विकास खात्याअंतर्गत केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात केलेली कामं तसंच आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्प यांची माहिती आज मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली. सबका साथ सबका विकास या संमेलनाचं मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात यासंबंधी माहिती देण्यात आली. तेलवाहू टँकरसाठी स्वतंत्र मार्गिका तसंच महाराष्ट्र नाविक मंडळाच्या सहकार्यानं मुंबई पोर्ट ट्रस्ट रोरो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रमुख 12 बंदरांपैकी 3रा क्रमांक मुंबई बंदराला मिळाला आहे. तसंच माल वाहतुकीनंही नवा टप्पा गाठला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी यांची निवड झाली आहे. 90 सदस्यांच्या पालिकेमध्ये जावेद दळवी यांना 62 मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार प्रकाश तावरे यांना 28 मतं मिळाली. महापालिकेमध्ये काँग्रेसचे 47 नगरसेवक निवडून आले आहेत. भिवंडीच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर यांची निवड झाली आहे. त्यांनाही 62 मतं मिळाली. काटेकर यांच्या प्रतिस्पर्धा भाजपच्या शाहीन सिद्दीकी यांना 28 मतं मिळाली. पूर्ण बहुमत असूनही काँग्रेसनं शिवसेनेची मदत घेतली. काँग्रेस 47, शिवसेनेची 12 आणि 3 अशी 62 मतं महापौर आणि उपमहापौरांना मिळाली. जम्मू काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न लष्करानं निष्फळ ठरवला आहे. यावेळी लष्करानं 5 दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. लष्करानं व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. राज्यातल्या पोलीस, अग्निशमन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा 112 या एकाच क्रमांकावर आणताना सामान्य नागरिकांना मिळणारा प्रतिसाद तातडीनं आणि विनाविलंब मिळावा यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा. तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद सेवेच्या डायल 112 क्रमांकाबाबत मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ते आज बोलत होते. पोलीस, अग्निशमन रुग्णवाहिका याबरोबरच महिला, बालकं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या हेल्पलाईन सेवा या आता 112 क्रमांकावर ठेवण्यात येणार आहेत. या सेवेसाठी पुणे आणि नागपूर इथं मध्यवर्ती कॉल सेंटर प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या 3 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं अनेक जनहिताच्या योजना राबवल्या. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला जनतेनंही साथ दिली असं भाजपाचे जिल्हा प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सांगितलं. सरकारच्या सर्व योजनांची, सर्व कामांची आणि महत्त्वाच्या निर्णयांची एकत्रित माहिती पत्रकारांना देण्यासाठी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काळ्या पैशाच्या विरोधामध्ये सरकारनं कठोर पावलं उचलली. एक देश एक कर हे सूत्र अंमलात आणत जीएसटी लागू केला असे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं सांगत पीक विमा योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे असं ते म्हणाले. मध्य प्रदेश इथं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि हमी भाव मिळावा या मागण्यांसाठी सोलापूर युवक काँग्रेस आणि काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज सोलापूरमध्ये निदर्शनं करण्यात आली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. केंद्रातलं मोदी सरकार दडपशाही करत असून राज्यातलं फडणवीस सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे असा आरोप करत निदर्शकांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. केवळ जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा खरा चेहरा देशासमोर आल्याचं प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. निदर्शकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर
यांच्याकडे दिलं. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी होता असं स्पष्ट करत आंदोलनात शेतकरी नाही तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केलेला आरोप आमदार बच्चू कडू यांनी फेटाळला. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुणीही या आंदोलनामध्ये सहभागी होत असेल तर त्याचं स्वागतच आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा तर त्यांच्या बऱ्याच समस्या सुटतील, त्यामुळे हमी भावाची शिफारस करणारा स्वामीनाथन आयोग लागू करावा ही आपली मूळ मागणी असल्याचा पुनरुच्चार कडू यांनी केला. केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार बदललं तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. औरंगाबाद इथं आज झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मंदसौर इथं झालेली घटना दुर्दैवी असून या सरकारविरोधामध्ये शेतकऱ्यांच्या मनात आक्रोश असल्याचंही ते म्हणाले. भाजपानं सत्तेवर येण्यापूर्वी उत्पादन खर्चाच्या 50% नफा हमी भाव म्हणून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला आहे. उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफी होऊ शकते, मग त्याच पक्षाचं सरकार महाराष्ट्रात असताना इथं का नाही असा सवाल करून हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरलं आहे, हे सरकार असंवेदनशील आहे असा आरोप पायलट यांनी यावेळी केला. शिवसेना डबल रोल करत असून शिवसेना केंद्रात वेगळं बोलते आणि मुंबईत वेगळं मत प्रदर्शित करते. हिंमत असेल तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं अशी टीका पायलट यांनी यावेळी केली. ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. 650 जागा असलेल्या संसदेत थेरेसा मे यांचा हुजूर पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. आपण सरकार स्थापन करणार असल्याचं स्पष्ट करून नियोजन केल्याप्रमाणेच ब्रेक्झिट विषयाची बोलणी सुरू राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे. तर मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बॅन यांनी मे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जात पडताळणीचे अधिकार भालेराव यांनी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देताना चालढकल केल्यानं त्यांच्यावर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेनं आज पुण्यातल्या विभागीय आदिवासी कार्यालयासमोर आंदोलन केलं. माजी आमदार अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही वर्षापासून कोळी समाजाला शासनानं दुय्यम वागणूक दिली असून शैक्षणिक प्रवाहामध्ये जातीच्या प्रमाणपत्रावरून प्रवेश नाकारले आहेत. तसंच भालेराव कोळी समाजातल्या मुलांना जात प्रमाणपत्र देताना वेळकाढूपणा करत आहे, त्यामुळे मुलांचं नुकसान होत आहे असे आरोप यावेळी करण्यात आले. कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळावं, जातीचं प्रमाणपत्र देताना आवाजवी पुराव्याची मागणी करू नये, सुरेश धस समितीच्या शिफारसी लागू कराव्यात इत्यादी मागण्यांचं निवेदन यावेळी आदिवासी आयुक्तांकडे देण्यात आलं. टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये आज अँडी मरे आणि स्टॅन वावरिंका यांच्या उपांत्य फेरीसाठी लढत सुरू आहे. पहिला सेट अँडी मरेनं जिंकला तर दुसरा सेट वावरिंकानं 6-3 जिंकला असून दोघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. थोड्याच वेळात राफेल नदाल आणि डॉमिनिक थीम यांच्यात उपांत्य फेरीसाठी सामना खेळला जाणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सह्याद्री नवरत्न पुरस्कारांची घोषणा मुंबई दूरदर्शनचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी आज केली. यंदाचे पुरस्कार 16वं वर्ष आहे. संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य, शिक्षण, समाजसेवा, कला, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. यंदा शिक्षण क्षेत्रातील शिक्षणरत्न पुरस्कार रमेश पानसे यांना, महिला सक्षमीकरणासाठी रत्न शारदा पुरस्कार बेबीताई गायकवाड यांना, नाट्य क्षेत्रातील नाट्यरत्न पुरस्कार आशालता यांना, साहित्य क्षेत्रातील साहित्यरत्न पुरस्कार रामदास भटकळ यांना, पत्रकारितेतील रत्नदर्पण पुरस्कार आदिनाथ चव्हाण यांना, समाजसेवेतील सेवारत्न पुरस्कार डॉ. हरिकांत भानुशाली यांना, कला क्षेत्रातील कलारत्न पुरस्कार सुहास बहुलकर यांना, संगीत क्षेत्रातील स्वररत्न पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना, चित्रपट क्षेत्रातील चित्ररत्न पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना, तर गोदरेज फेस ऑफ द इयर पुरस्कार आर्या आंबेकर हिला जाहीर झाला आहे. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये 15 जूनला दिमाखदार सोहळ्यात पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण सह्याद्री वाहिनीवरून रविवारी 25 जूनला सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे. हवामान
नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास अपेक्षेप्रमाणे सुरू असून आज दक्षिण कोकणातल्या वेंगुर्ला भागामध्ये मोसमी पावसानं दमदार आगमन झाल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे। याबरोबरच उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे। राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोकण तसंच विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यभर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होईल। कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। बुलडाणा इथं आज सायंकाळी 6 वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार वृष्टी सुरू असल्याचं वृत्त आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 24, नागपूर 40, 27, पुणे 33, 24, औरंगाबाद 32, 22, नाशिक 31, 23, कोल्हापूर 29, 23, रत्नागिरी 29, 24, सोलापूर 34, 22 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 25। ठळक बातम्या पुन्हा एकदा। दहशतवाद हा मानवतेला सर्वात मोठा धोका, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधान। आयकर विवरणपत्र आणि पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याला सर्वोच्च न्यायालयाची अंशतः स्थगिती। कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार मंत्री गटाची नियुक्ती। नवी मुंबई आणि ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटवरची स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवली। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी यांची निवड। आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून देण्यात येणारे सह्याद्री नवरत्न पुरस्कार जाहीर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। रेरा कायद्यातील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महारेरा प्राधिकरणानं नुकतीच एका इस्टेट एजंट कंपनीवर कारवाई केली। अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई ठरली आहे। या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यामुळे घर विकत घेणाऱ्या ग्राहकांना मिळणारं संरक्षण आणि या कायद्यातील तरतुदीमुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता वाढून या क्षेत्राची विश्वासार्हता वाढण्यामध्ये होणारी मदत याविषयी चर्चा करण्यासाठी महारेरा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वसंत प्रभू आज आपल्या रात्री 9:30च्या बातमीपत्रात येणार आहेत। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।